एक मोठी बातमी समोर येते। आझाद मैदानावर आंदोलन करण्यास जरांगेंना हायकोर्टानं मनाई केलेली आहे। रहदारी विस्कळीत होऊ नये यासाठी मुंबईत आंदोलनाला मनाई करण्यात आली। मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भातील ही मोठी बातमी आहे। एकीकडे अवघे काही तास उरले, 24 तासांपेक्षा कमी वेळ उरलाय मनोज जरांगे जालन्यातून मुंबईकडे यायला निघण्यासाठी, आणि आता हायकोर्टानं हा महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। हायकोर्टानं मनोज जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केलेली आहे। मागच्या वेळेस सुद्धा ज्यावेळी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे येणार होते त्यावेळी ते लोणावळ्यापर्यंत पोहोचले होते आणि त्यावेळी न्यायालयाकडून हा निकाल आला होता। आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली होती। आता सुद्धा मनोज जरांगे पाटील हे निघायला अवघे काही तास शिल्लक असताना हायकोर्टानं हा निर्णय दिलेला आहे। आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यास मनाई करण्यात आलेली आहे। वाहतूक विस्कळीत होईल, रहदारी विस्कळीत होईल म्हणून हा निर्णय उच्च न्यायालयानं हायकोर्टानं दिलेला आहे। मनोज जरांगे पाटील हे एकीकडे मुंबईकडे यायला निघणार आहेत आणि त्याआधी न्यायालयानं हा महत्त्वाचा निर्णय दिला। लोकशाही मार्गाने आंदोलन करतो ते रोखता येत नाही बघा। लोकशाही बदलावं लागेल मग तर असं होईल की सरकार जर असा आडमोठेपणाची भूमिका घेणार असतं, सरकार जर आडमोठ्याच्या भूमिकेत वागणार असतं आणि सरकार जर मान्य न्यायदेवतेकडे सरकारच गेला असेल ना, न्यायदेवता मनानं कसं देईल? न्यायदेवता आमच्यासाठी पण आहे, आमचे वकीलच बांधव, आमची टीम जाईल ना, आमची वकील। हा बोला 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 दादा बोला। नमस्कार। बोला बोला दादा बोला फोनवर आवाज येतोय पण एक मिनिट, मुंबई उच्च न्यायालयाने तुम्हाला खडसावलंय, सार्वजनिक ठिकाणी निश्चित काळासाठी बंदी येत नाही। लक्षात घ्या। कार्यकर्ते मनोज जरांगे यांना अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय निदर्शनं करता येत नाही। नवीन प्रश्न असा आहे की नवी मुंबई कारगर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा आहे असं हायकोर्ट म्हणतं। कारगर किंवा अन्य ठिकाणी सर्व माझा फोन नाही राहतो खुर्चीवरचा। हॅलो बोला सर, आपला बूम दिसत नाही ना, एक मिनिट थांबा। आपलं हे दिसतंय ना, प्रेम आहे ना बरोबर? हॅलो आम्ही सरपणानं लोकशाही मार्गाने आपला नियमात राहून कायद्याच्या नियमात राहून आम्ही अर्ज केलेले, परवानग्या मागितलेल्या, त्याच्यामुळे आम्हाला न्यायदेवता 100% परवानग्या देणार म्हणजे देणार। गरीब लोकांच्या वेदना आहेत, गरीब लोकांच्या अडचणी आहेत। कायदा हा जनतेसाठी आहे, त्या जनतेचं घराणं ऐकून घेणं सरकारचं काम आहे, न्यायदेवतेचं काम आहे। नक्की आमची सुद्धा टीम, वकील बांधवांची आमची सुद्धा संपूर्ण मुंबईमधली, आणि मी पण आव्हान करतो सगळ्यांना की आपले जे जे बांधव आहेत, आमच्या ओळखी नाही आहेत जास्त, तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जावं न्यायदेवतेसमोर। आमची सुद्धा बाजू मांडली जाणार आहे। न्यायदेवता 100% आम्हाला न्याय देणार, कारण लोकशाही प्रमाणे करणारं आंदोलन हे कधीही रोखता येत नाही। कारण ही तर मग आता असं जर सरकार करणार असलं तर मग तर इंग्रजाच्या काळात सुद्धा असं झालं नाही। इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण झाले, लोकशाही मार्गाने उपोषण झालेले। मग तर आता इंग्रजाची सत्ता सुद्धा नाही। सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांच्या भावनेशी काही खेळायला नाही पाहिजे, आणि मराठ्यांचा सुद्धा संयम देवेंद्र फडणवीसांनी बघितला नाही पाहिजे। न्यायदेवतेचा राहिला विषय तर न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे, 100% आम्हाला परवानगी मिळणार, न्यायदेवता न्याय देणार। कारण आम्ही काय करायला मध्ये नाकारायचे कारण तर द्यावं लागतील तुम्हाला, की या कारणामुळं आम्ही नाकारतोय तुम्हाला। आम्ही शांततेत इथं यायलो, आमरण उपोषण करायला, त्यामुळं न्यायदेवता 100% न्याय देणार। गेल्या वेळेस सुद्धा असंच केलं होतं आम्हाला, हे काय नवीन नाहीये, आताही तेच केलंय, पण आम्ही मुंबईत जाणार आहे। न्यायालयाचं असं म्हणणं असं आहे की गणेश उत्सवाचा काळ आहे, त्याच्यामुळे रहदारी अडथळा होऊ शकतो। गणेश उत्सवाचा काळ आहे त्याच्यामुळे मग आता माननीय न्यायाधीशांना
मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे होतं. 4 महिने झालं तुम्हाला सांगितलं बाबा, का नाही गोरगरिबांसाठी तुम्ही न्याय दिला. आमची शेवटची आशा काय असती, गोरगरीब जनतेची न्याय देवता न्याय, शेवटची आशा ती असते. आणि मग न्याय देवतेनं तरी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे ना, मुख्यमंत्र्यांची जाणून बुजून केलं जातं. देव देवताचा सन्मान करून शांततेत लोकशाही मार्गानं संविधानाला कायद्याला धरून आम्ही आंदोलन करणार आहे. आम्ही मुंबईला 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता निघणार आहे आणि एकही नियम आम्ही माननीय न्यायाधीशाचा डावलणार नाही. आमचे सुद्धा वकील बांधव न्यायालयात जातात. न्यायालय असं म्हणत आहे की सरकारला मुभा आहे की त्यांनी खारघर किंवा इतर ठिकाणी तुमचं आंदोलन करावं, परवानगी द्यावी. आझाद मैदान का नाही, आझाद मैदान का नाही? अरे बाबा, ते माननीय न्यायदेवतेने न्यायालयाने तिथं सांगितलेलं आहे की या ठिकाणी लोकशाही मार्गानं जनता राज्यातली आंदोलनं करू शकते. आम्ही सुद्धा लोकशाही मार्गानं कायद्याला संविधानाचे सगळे नियम पाळून त्या ठिकाणी आमरण उपोषण करतोय. आम्हाला कसं काय नाकारलं जाईल? म्हणजे या राज्यात 2 कायदे आहेत का? सरकारकडं, न्यायदेवतेला नाही म्हणत मी, सरकारकडे 2 कायदे आहेत का? तुम्ही म्हणता तसंच एक आणि न्यायदेवता म्हणून तसं एक. न्यायदेवतेने तर सांगितलंय तिथं न्यायालयाने आंदोलन करू शकतात सामाजिक. तिथंच चाललोय आम्ही. सरकारने किती आडकाठी केली, त्यांच्या जीवावर आले देवेंद्र फडणवीसांचे. आरक्षण द्यायचं कारण आमच्या खऱ्या मागण्यात, रास्त मागण्यात कायदेशीर आहे, त्यांच्या जीवावर आले म्हणून ते असं करताय. आम्ही हटणार नाही. न्याय देवता न्याय देणार. तुमच्या वकिलांचा काही सल्ला घेऊन काही सल्ला मसलत मला आता माहित झालं तुमच्याकडून जातील आमचे वकील बांधव, 100% जाणार. आमची बाजू न्यायदेवतेला ऐकून घ्यावं लागेल, आम्हालाही न्याय द्यायला लागेल. आम्ही सगळे नियम पाळून न्यायदेवतेला आजच सांगतो न्यायालयांना, आम्ही तुमचे सगळे नियम त्याचा सन्मान करू. आझाद मैदानात आंदोलन शांततेत उपोषण करणार, आमरण उपोषण करणार आणि मी 29 ऑगस्टला आझाद मैदानात येणार. पाटील 2 आठवड्यानंतर सुनावणी ठेवलेली न्यायालयाने. आता 15-16 घंटे राहिले असतील तुमच्या आंदोलनाला. नाही असं नाही होत. आम्ही न्याय देवता न्याय देणार. आमचे वकील बांधव जातील न्यायाच्या निर्णयावर, त्या प्रक्रियेवर मला काहीही बोलायचं नाही. न्याय प्रविष्ट येते आता, त्याच्यामुळे आमचे बांधव, वकील बांधव सगळे जाणार आणि परवानगी माननीय न्याय देवता देणार. मुंबईला 2-3 दिवस लागले समजा. न्याय देवतेवर मी बोलणार नाही, पण सरकारला सांगतो मी उद्या येणार. म्हणजे न्यायालयाचे आदेश, न्यायालयाचा आदेशाचा आम्ही सन्मान करतोय. न्याय देवता आमच्यावर अन्याय करणार नाही. आमचे सुद्धा वकील बांधव जाणार. आज काही मनासारखं न्यायालयात झालंच नाही तर जर करलं नसतं, न्याय देवता ही सगळ्यांसाठी, असा दुहेरी कायदा नाहीये. सन्मान जनतेच्या मागण्याचा, जनतेच्या भावनेचा आणि कायदेशीर मागण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. न्याय देवता तो अधिकार आम्हाला देणार आहे, हिसकून घेणार नाही. आमच्यावरती न्याय देवता अन्याय करणार नाहीये. आम्हाला सुद्धा कायद्याच्या मार्गाने लढण्याचा अधिकार आहे, संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्या अधिकाराप्रमाणे आम्ही लढणार आहेत आणि न्याय देवता 100% न्याय देणार आणि आमचे वकील बांधव न्यायालयात जाणार. पाटील आझाद मैदान सोडून दुसरीकडे परवानगी आहे, पण आझाद मैदान का नाही? असा अन्याय सरकारने करायला नाही पाहिजे. एखाद्या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांवरती तुम्ही कितीही प्रयत्न केले, आरक्षण फडणवीस साहेब मी घेणार आहे, मुंबईला येणार आहे. उद्या 7 वाजता, उद्या 27 तारखेला 10 वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे कूच करतोय. यापूर्वी परवानगी मागितली होती का? सरकारनं परवानगी दिली होती का आझाद मैदानासाठी? सगळं मागितलेलं आहे. तिथल्या टीमा सगळे काम करतात. व्यासपीठ उभारायचं काम चालू आहे. म्हणजे परवानगी दिली होती अगोदर दिली असेल तवाच करायलेत ना मुंबई, उगाच करायलेत ना, दिलीच ना परवानगी. मग आता हे सरकारचा खेळ आहे सगळा. फडणवीस न्याय देवतेचा नाही. मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंनी जेव्हा आझाद मैदानामध्ये गेला तेव्हा त्यांना परवानगी मिळाली. मात्र आता कुठेतरी द्यायचं जीवाला. आरक्षण बसतंय, रास्त मागण्या, खऱ्या मागण्या कायद्याला धरून नये. आंदोलन बी लोकशाही मार्गाने कायद्याला धरू नये म्हणून त्यांची पोटदुखी ती मराठ्यांविषयी. त्यांना वाटतं मराठीने दगडफेक करायला पाहिजे, जाळपोळ करायला पाहिजे. मराठी ते करत नाहीत. लोकशाही मार्ग आणि कायदा मानणारे मराठी त्यांनी शांततेत आमरण उपोषणाची भूमिका घेतली.
आणि तिथं सरकार हरलो. आता हे सरकारच्या उचापात आहे, घेणं नाही देणं नाही. कोण जातं हे न्यायालयात आपल्याला? बघा आमच्याकडून का सरकार विरोधात आपल्या विरोधात. आपलं देवेंद्र फडणवीस. दुसरं काय घेणं? दुसऱ्यांना वाटतं गोवा कल्याण. आता उलटी आले होते आणि आज हा. निकाल. आता काय ते डाव असू शकतो, पण मी आहे ना षडयंत्र तोडायला. योग्य नाही समजा. असू शकतो. तू काय सांगतो? डाव पण सुरू झाले. हा ते तर पहिल्या दिवसापासून सुरू येतं, कालचं जुळलं नाही. ते गैरसमज नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला, गरीबाला आरक्षण द्यावं लागेल म्हणून नाही बोलून मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं तर तिथं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं. ते त्यांच्या लक्षात आले, लोकांनी सांगितलं आमच्या आई बहिणीला आणलं तेव्हा तुम्ही पुढे घेते, आम्ही तर नाही बोलून आमच्यावर आरोप करायला लागला तुम्ही, त्यामुळे तिथं हारले. मग आता नवीन मान्य न्यायालयात गेले. मान्य न्यायाधीशाने लगेच काय सांगितलंय, कारण ती ऑर्डर आपण बघितली नाही, काय काय सांगितलंय, त्याच्यामुळे त्या ऑर्डरवर आमचे वकील बांधव जाते सगळे, न्याय मिळणार आम्हाला. गणपती शॉर्ट कारण सांगितलं रदारी 60 होईल, गर्दी होईल, त्याच्यामुळे नाही मग तसं कारण सांगते ना, सरकारला मुभा आहे. अडथळा होणार नाही अशी नियम देईन न्याय देवता, पण करू नका म्हणून उपोषण असं न्याय देवता किंवा न्यायालय म्हणू शकत नाही. कारण सांगतील की तुम्ही एवढेच लोक जा, हे तर नियम असतील ना, अडथळा निर्माण होणार नाही असं. तुम्ही जे सांगता ते नियम करतो, पण तुम्ही उपोषण आझाद मैदानाला करू नका असं न्याय देवता नाही म्हणू शकत. तुम्ही अर्ज जरी केला असला तरी तुम्हाला आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचं किंवा करायचं नाही सरकार ठरव असे सुद्धा त्याच्यात म्हटले. नाही असं सरकार का मालक झालं, असं कसं होईल? असं नाही होऊ शकत. सरकार कसं ठरवी? न्याय देवता एवढे मोठे लोकांचा आधार आहे, आधार तुटलं मग सरकार ठरेल म्हणलं, मग उद्या सर लोक कापून टाकी सरकार. पाटील दाद मागून ही ऑप्शन म्हणून आझाद मैदान आहे, त्रस्त मैदान दिलं तर तुम्ही तो ग्राह्य धरणार का स्वीकारणार आले का? आझाद मैदान का नाही? आझाद मैदान का नाही? अर्गदचा पर्याय दिला तर तुम्ही पण का? तिथं करा. का? आम्हाला काय- आदेश आले असते. न्याय देवतेनं आमचं काय अडचण आहे? न्याय देवता म्हणून तसं करतो ना, मी संख्या सांगतील, काहीतरी सांगते ना न्याय देवता. असं करूच नका, असं कसं म्हणून? लोकशाहीने दिलेला अधिकार न्याय देवता न्याय देणार. मी सांगतो तुम्हाला, आमचे वकील बांधव सुद्धा जातील आता 100% न्याय देवता आम्हाला सुद्धा न्याय देणार, आणि आमचा विश्वास न्यायालयावरती न्यायदेवतेवरती 100% आम्हाला तुमच्या परवानगी द्या. तुमच्या वकील तातडीने दाद मागणार नाही. जाणार, तातडीनं जाणार, का नाही जाणार? आम्हाला अधिकार आहे. पाटील परवानगी आपण घेतली होती का आझाद मैदानाची? दिल्याशिवाय आहे का? ओके, थँक्यू दादा. नितेश राणेंनी एक काल चला, आमच्या- धन्यवाद. पाटील एक त्याला जाऊ द्या, वक्तव्य चला. ओके 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 त्याला जाऊ. अरे लाईव्हला बसवायचं कधी जरा दादा. मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. आमचे वकील न्यायालयात जातील, न्यायदेवता आम्हाला न्याय देईल असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांना वाटतोय. खरं तर मनोज जरांगे पाटील हे उद्या मुंबईकडे यायला निघणार होते. 29 तारखेपासून अर्थात 2 दिवसांनी ते मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात करणार होते. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयानं हायकोर्टानं असा निर्णय दिलेला आहे, असं म्हटलेलं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आंदोलन करू नये, त्यासाठी त्यांना मनाई करण्यात आलेली आहे उच्च न्यायालयाकडून. रहदारीचा प्रश्न निर्माण होईल आणि त्यामुळं मनाई करण्यात आलेली आहे. त्याऐवजी त्यांना नवी मुंबईच्या एखाद्या मैदानामध्ये आंदोलन करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय. मात्र मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर येण्यावर ठाम आहेत. आम्हाला न्यायदेवता न्याय देईल असं मनोज जरांगेंनी म्हटलं. लोकशाही मार्गाने तुम्हाला आमरण उपोषण करायला कोणी रोखू शकत नाही, हे न्यायालयानेच आम्हाला अधिकार दिलाय. न्यायदेवताच सांगते की तुम्ही शांततेत लोकशाही मार्गाने कायद्याला धरून आंदोलन करू शकता. तुम्ही मी तर आमरण उपोषण करतोय. तुम्ही जरी अर्ज केला होता का परवानगी मिळाली का पोलिसांची? त्या आम्ही अर्ज मैदानावर केलेले आहेत आणि तुम्हीच म्हणता ना आता परवानगी रद्द केली, याचा अर्थ परवानगी दिलतीच ना, मग तेव्हाच रद्द केली ना, त्याचा अर्थच ते ना. मुंबईची सगळी टीम काम बघती, आमचे सुद्धा वकील बांधव न्यायालयात जाणार. न्याय देवता आम्हाला 100% न्याय देणार, ही मला 100% खात्री. मी जाणार उद्या 10 वाजता मी निघणार आहे, आमरण उपोषण करणार आहे. कारण लोकशाहीचा मार्ग जर सोडला असता, कायद्याचा मार्ग जर सोडला असता तर मग अडचणी होत्या. आम्ही तो मार्ग सोडलेलाच नाहीये, त्यामुळं काय मी खचत फिचत नसतो, काय नाही.
आमचेही वकील बांधव न्यायदेवतेकडे जातील. न्याय मंदिर 100% न्यायालय आम्हाला न्याय देणार. आम्हाला पण परवानगी मिळणार. आम्ही जाणार. तुम्ही जरी अर्ज केला तरी सरकार ज्या जागेवर सांगा त्या जागेवर तुम्हाला आंदोलन करता येईल. नाही, सरकारच्याच हातात हे असं म्हणल्यावर आणि मग न्यायदेवतेचं काय राहिलं? आम्हाला कोण न्याय देणार? गरिबाचा आधार न्याय मंदिर आहे, न्यायदेवता आहे, न्यायालय आहे. कोर्टात जाणार का आता तुम्ही? हो, आमचे वकील बांधव जाणार. आमची बाजू ऐकून घेणार न्यायालय. न्याय मंदिर 100% न्यायदेवता आम्हाला सुद्धा न्याय देणार. आता अवधी खूप कमी राहिला तुमच्या आंदोलनाला, आता काही तास शिल्लक राहिले. मी उद्या जाणार आहे. न्यायदेवता न्याय देणार आहे. मी मुंबईला आमरण उपोषण करणार आहे. संविधानाचा गळा, लोकशाहीचा गळा कोणी घोटू शकत नाही. मुंबईचं जनजीवन जे आहे ते आझाद मैदानावर मी जाणार. मुंबईचं जनजीवन विस्कळीत होणं याची काळजी सुद्धा घ्यायचं निर्देश दिले. जे जे त्याच्यात नियम असतील त्याचं सगळ्याचं नियमाचं पालन मराठी करणार. पण आझाद मैदानावर उपोषणाला जाण्यासाठी अधिकार हा न्यायालयानेच दिलेला आहे. त्यामुळे न्यायदेवता आम्हाला न्याय देणार. आमचेही वकील बांधव जातील. न्यायदेवता 100% आमचं ऐकून घेऊन आम्हाला परवानगी आमरण उपोषण करायची 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता न्याय मंदिर देणार. तुम्ही न्यायालयाच्या निकालाची काही माहिती घेतली का? नेमकी न्यायालय काय म्हटलं? नाही नाही, मला आताच तुम्ही म्हणलं मला. पण अडचण नाही म्हणलं ना तुम्हाला मी. तुम्ही गेल्या वेळेस पण असं झालं होतं. तुम्ही त्या तुमच्या न्यायालयानं न्यायदेवतेनं आमचंही म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांच्याही निदर्शनास आलं की आपण शांततेत कायद्याचे सगळे नियम पाळून आमरण उपोषणाला परवानगी आपल्याला द्यावं लागणार आहे आणि दिली होती. परवानगी नाही मिळेल तरी आंदोलन करणार. काय करणार? न्याय मंदिर, अरे बाबा. दुसऱ्या ग्राउंडचा पर्याय आहे का? अरे बाबा, न्याय देणार नाही असं म्हणूच नका. या भारतात गोरगरिबांसाठी तेवढंच एक मंदिर आहे न्यायालय. ते परवानगीच देणार. असं कधीच होणार नाही की ते त्यांना तसं म्हणले म्हणजे आम्हाला देणार नाही. परवानगी देणार. कारण हे लोकशाहीच्या विरोधात सरकार चाललंय. कायद्याच्या संविधानाच्या विरोधात चाललंय. कोण चाललंय तुमच्या? देवेंद्र फडणवीस. दुसरं कोणाला काय घेणं देणं नाही. प्रत्येकाला वाटतं गरीबाच्या लेकराला कशाला अडवायचं. कशामुळं मान्य कोर्टात न्यायालयात अर्ज